नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सातारा या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागं आपण ही म्हैस दिली होती मित्रांनो, शरद म्हणून. हा शरद याला म्हैस दिली होती साधारणतः 1 वर्ष किती झालं, 10-11 महिने, 16 ऑक्टोबरला 10 महिने झाले. 10 महिने झाले म्हैस दिलेली आहे. त्याचा पूर्ण पत्ता, म्हशीचे काय कंडिशन आहे, आजची सगळी माहिती व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्यवस्थित सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शरद, आपला पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांग जरा. शरद केशव कुंभार, मुक्काम पोस्ट मासोली, तालुका कराड, जिल्हा सातारा. या ठिकाणी मित्रांनो ही म्हैस दिली होती. आत्ता म्हैस किती दिवस झाला वेलेली शरद? 26 दिवस झाले. 26 दिवसाची येलेली म्हैस आहे. बघू शकता जाफरा काय असते. तर ह्या म्हशीकडे बघा, तुमच्या लक्षात येईल की जाफरा ब्रीड काय आणि जाफरा म्हैस काय आहे. एकदम जागेजोग होती. पाठीमागून व्यवस्थित कव्हर करा. कासाची साईज वगैरे मित्रांनो, बरेच लोक म्हणतात जाफराची मोठी कास असते, खाली जात असते, पण कुठे कास वगैरे एकदम फिट आहे. सड जरी थोडे लांब असेल तरी म्हशीच्या साईज प्रमाणे बराबर. एक पाऊल पुढे चालू थोडी. म्हशीच्या साईज प्रमाणे बराबर येतं. बघू शकता एकदम स्ट्रक्चर, मिल्क फेन वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. तर आता किती दूध चालू आहे शरदीला? सकाळी 11, संध्याकाळी 10. सकाळी 11 आणि संध्याकाळी 10 लिटर. मी त्यावेळेस किती दूध सांगितलं होतं तुला, किती लिटर पिळलेले म्हणून? आपण 22 लिटर. 22 लिटर पिळलेली मित्रांनो. लमसम 22 लिटरच्या आसपास म्हैस चालू आहे दुधाला आता 2 टायमाची. तर आपण एकदाच आले, हिटवर आलेली होती ना, इथं आले की पहिल्या दिवशी त्यांनी भरवली आणि त्याच माझ्यावर गाभण राहिली. तर म्हशीची ह्याची माझी कधी ओळख नव्हती. ओळख होती का आपली? नाही. आज पहिल्यांदा फोनवरच मित्रांनो त्यांनी युट्यूबवरून आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं. गेले 2 वर्ष ती पासून तो फोनवर मी त्याला आणि तो मला बोलतोय, पण कोणत्याही ओळख नव्हती. आणि म्हैस कशी पाठवली होती, किती पैसे पेड केले ते? फक्त 10,000 रुपये केलेत पेड. त्याला भीती वाटत होती म्हैस खरी असेल खोटी असेल. तर मी सांगितलं मित्रांनो त्याला की 10,000 रुपये फक्त ॲडव्हान्स टोकन पाठवा, म्हैस पाठवतो, सड वगैरे चेक करा, सगळी खात्री करा आणि मगच पैसे पाठवा. तर त्याच पद्धतीने त्यांनी पण सगळं चेक केलं. मशीन व्यवस्थित आल्यानंतर किती दूध दिलं आपल्या इथं? आल्यानंतर 8 लिटर दिलं. तुम्ही 7 सांगितलं होतं. 8. मुंबईमध्ये त्याचं वातावरण चांगलं आहे, ह्याच्याकडे 1 लिटर दूध वाढलं आणि हुशार आहे. सर कॅल्शियम असेल मशीनमध्ये, त्याला जास्त माहिती आहे आणि म्हणजे जागृत तरुण आहे थोडक्यात मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांनी दूध चांगलं काढलं. म्हशीची आता कंडिशन सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यामुळं मित्रांनो खाट्या म्हशी घेऊन सुद्धा तुम्ही चांगल्या म्हशी तयार करू शकतात. माझ्या माहितीने मार्केटला आज हिची किंमत किती, कमीत कमी 3 लाख रुपयाची म्हैस आहे मित्रांनो. कुणी काही जरी सांगत असेल तरी त्याचा काही अर्थ नाही. पण मी फिरतो एवढ्या मोठ्या म्हैस साईजची, गुजरातमध्ये मी जातो, खरेदी करतो. महाराष्ट्रात किंवा तुमच्या पट्ट्यामध्ये मला सगळ्यात जास्त मोठी, म्हणजे महाराष्ट्रात नाही पण तुमच्या पट्ट्यात सगळ्यात मोठी म्हैस असेल. आणि दूधची पण आहे म्हैस, नुसती मोठी नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो खाट्या म्हशी घेण्यासाठी काय सांगतील शरद तरुणांना? खाट्या म्हशी घेतल्यावर सक्सेस होतात का? होतात. फक्त ते घेताना पिशवी चेक करून घेतली पाहिजे. आणि तू पण भीती वाटत होती तुला, तू बोलला गाभण राहील का नाही, जाफरा आहे, कशी काय केलं तू? कशी तू रेड्यावर भरली का सिमेस एकच कांडीवर टाकली होती? मित्रांनो हे लक्षात ठेवा, कोणती म्हैस असेल तरी आता मला बरेच फोन येतात, लय मोठी म्हैस आहे मग तिला रेडा किती मोठा आणायचा, कुठून आणायचा? तसं काही नसतं. चांगली जर क्वालिटी असेल ना आणि म्हशी जर सगळी सिस्टम ओके असेल, म्हशीला मिनरलची जर कमतरता नसेल तर म्हैस वेळेत आणि व्यवस्थित गाभण राहते. मित्रांनो चांगल्या म्हशी आता घेणं मुश्किल झालेलं आहे, बरोबर? किमती किती आता किमतीवर. त्याच्यामुळे तुम्ही खाट्या म्हशी जर चांगल्या कुठं असतील तर वाईट मार्गाला किंवा इकडे तिकडे जाऊन देऊ नका. त्यांचं चांगलं संगोपन करून गाभण करून त्या म्हशी नक्की गाभण राहतात. मित्र बघू शकता जाफराचं तोंड दाखव जरा. तोंडाची साईज आहे ना, कधी प्युअर जाफरा असेल तर तोंड बघा, हे एकदम छोट्या साईजचं तोंड असतं आणि मोराचं थोडं लांब असतं. तिचे कॅरेक्टर बघा, शिंग वगैरे बघा. शरद म्हशीला फॅट किती आहे आता? फॅट आता 7.5 आहे. 7.5 आहे. काय भाव? फॅटवरच भाव आहे का? फॅटवर रेट पडतो आता 59 रुपयांनी पडतो. 59 रुपयाने रेट पडतोय मित्रांनो. त्याला कुठे? डेअरीला डायरेक्ट? डेअरीला. तर जाफरामध्ये पण चांगल्या म्हशी आहेत मित्रांनो. ही म्हैस चरून वगैरे बी येते आता? चरून पण येत्या. एकदा चालून दाखव थोडी. चरून पण येते, चरायला वगैरे एकदम व्यवस्थित आहे. श्रीमंत शेठ हे फक्त म्हैस बघायसाठी आलेले इथं. गेले 10 दिवसापासून महाराष्ट्र दौरा चालू आहे मित्र. त्याच्यामध्ये ते पूर्ण आपल्या बरोबरच दमाने चालू शरद एकदम. तर म्हशीची साईज बघा, एकदम एक्सलंट क्वालिटीची कासाची साईज, मिल्क फेन एकदम मोठमोठे आता बघू शकता तुम्ही. एवढी ब्रॉडनेस आता तुम्ही समोर नाही, जे शेतकरी बंधू समोर असतील त्यांच्या लक्षात येईल की म्हशीची कास काय आहे मित्र. कासाची साईज हा दे चरू दिला, कासाची साईज काय आहे ते लक्षात येईल चरताना. एक फोटो मार. तर या तुम्ही इकडे या. इथं शरदचे मित्र पण आलेले इथं म्हैस बघण्यासाठी आले. खास आपण आलो होतो, त्यांना पण माहीत झालं तर ते म्हैस बघण्यासाठी आले. या दादा, काय आपलं नाव काय पूर्ण? पांडुरंग मधुकर शिंदे. गाव? गाव हे कराडच.
कराड केसे. म्हैस बघून कसं वाटलं? म्हैस बघून अगदी आम्हाला प्रसन्न वाटलं की म्हस अशी भागात पहिलीच म्हस असली अशी. आणि असं म्हणजे म्हस बघणं म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बघितली असेल. एवढी आणि मोठी. यांच्या माध्यमातून आम्हाला यांचा परिचय झाला आणि ती म्हस पाहायला मिळाली. आम्हाला अगदी बरोबर वाटलं आणि आम्ही सगळं अशी म्हस मिळावी आम्ही अपेक्षा करतो सरांच्या पेक्षा. त्यांना देणार आहे आपण म्हशी मित्रांनो 2-3. आणि आपल्याकडे काय आहे, निस्ता विक्रीचा पर्पज नाही. जर क्वालिटी माल असेल तरच रेफर करतो. पुन्हा एकदा सांगतो, कारण की क्वालिटी असेल तर पुढे जाऊन रिझल्ट भेटेल तुम्हाला. दादा या आपलं नाव काय? संभाजी भोसले. पूर्ण नाव सांगा. संभाजी जयसिंग भोसले, गाव खोडशी, कराड तालुका. गाव याचे मित्र. काय तुम्हाला काय वाटलं? तुम्ही एवढे दिवस धंदा केला, म्हशी आहेत आपल्याकडे कधी? आहेत. मग अशी म्हैस बघितली का? नाही बघितली. एवढी मोठी? नाहीच बघितली. दूध वगैरे ते सांगतोय ते बरोबर आहे. आपल्याकडे पण 22 लिटर दूध होतं. मी स्वतः गुजरात मधून पाठीमागच्या वेळेला खरेदी केली होती आणि 22 लिटर दूध 2 टाइम पिळून घेतलं होतं. आणि आता पण त्याच्या 21-22 दरम्यान म्हशीला दूध आहे. तर मित्रांनो, चांगली क्वालिटी असेल तर आपल्याला सगळीकडे भेटती. यांनी आपले विचार मांडलेले आहेत, बघू शकता तुम्ही. म्हैस परत एकदा दाखवा. तर आपला लाईव्ह करायचा विचार होता मित्रांनो. 3 टाइम मिल्किंग शर्यतीची खूप प्रामाणिक इच्छा होती माझ्याबरोबर. 2-3 दिवसापासून बोलला होता मित्र, पण वेळेअभावी आपण आता करू शकत नाही. आणि पाऊस पण चालू आहे. आता सध्या पण थोडा पाऊसमध्ये शूट केलेलं आहे. पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं 3 टाइम थांबणं शक्य नाही मला पण. त्याच्यामुळं आत्ता तर लाईव्ह नाही, पण जर अजून काय 8 दिवसांनी महिन्याने जर कधी या पट्ट्यात आलो वेळ भेटला तर निश्चितच तिची लाईव्ह मिल्किंग करण्याचा आपला मानस आहे मित्रांनो. जेणेकरून अशा मशीनचं चांगलं ट्रॅक रेकॉर्ड तयार होणं, जेणेकरून हिला आता पुढचं येणारं सिमेंट सुद्धा कोणतं चांगलं भरा काय डॉक्टरचा नंबर आहे सिमेंटचा, त्याच्यात पण करतो मेन्शन. आणि हरियाणाचे आपले GLDBचे सिमेंट्स आणणार आहेत, तर ते सुद्धा सिमेंट्स तुम्ही टाका चांगले. नंबर देणार आहे डॉक्टर अजित शिंदे व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या म्हशी सिमेंट्सवर परत तेच सांगतो की सिमेंट्सवर गाभण राहतात 100%. सिमेंट्सवर कासाची साईज दाखवा. सिमेंट्सवर गाभण राहतात 100% मित्रांनो. कासाची साईज बघा आणि फिट कासाची एकदम व्यवस्थित कासे, शेपटाची साईज वगैरे, म्हशीची साईज एकदम सुंदर क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. हत्ती म्हटलं तरी चालेल. हत्तीच्या आणि म्हशीची थोडक्यात सेम तुलना आहे. हत्ती एवढीच म्हैस आहे, बारीक नाही आहे. ही जर म्हैस तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. खाट्या भाकड्या म्हशी कधी जर असतील आपल्याकडे तर प्रामाणिकपणे आपण देतो. ज्या फॉल्टी नसतील, क्लिअर असतील त्याच म्हशी. खाटी म्हैस घेताना बऱ्याच शेतकरी बंधूंना भीती वाटते की खाटी म्हैस जर खराब निघली तर आम्हाला फुकट सांभाळावं लागेल. पण आपण जनावरातला माणूस आहे मित्रांनो. जनावरावर खूप प्रेम आहे माझं स्वतःचं वैयक्तिक. त्याच्यामुळे मी खाटी म्हैस जर खराब असेल तर नक्कीच कुठल्या शेतकऱ्याला कधीच देणार नाही. कारण की शेतकऱ्याचं कष्ट काय असतं मला माहिती. मी एक शेतकऱ्याचाच पोरगा आहे मित्रांनो. आपण एकदम ग्राउंड लेवलपासून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी ज्ञात येतात की एक जनावर तयार करायला त्याला किती कष्ट आहे. आणि जर जनावर चांगलं निघलं तरच त्याच्यातून शेतकऱ्याचा फायदा आहे. ते जर जनावर खराब निघलं किंवा त्याच्यात काय फॉल्ट असेल, दूध कमी दिलं तर ते शेतकऱ्याला फार मोठा घाटा होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही तसा कुठलाही विचार करू नका. आपला मोटिव्ह चांगले जनावर रेफर करण्याचा आहे. अजूनसुद्धा सांगतो परत तेच व्हिडिओमध्ये. ही जर म्हैस तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि शरदसाठी एक काहीतरी कमेंट करा. शरदनी म्हैस कशी सांभाळली, म्हैस कशी तयार केली. आणि एवढ्या एकदम ह्या परिसर पण दाखवा. एकदम डोंगर परिसर आहे, चांगलं वातावरण आहे, झाडं वगैरे. आणि ह्या म्हशीला हे वातावरण एकदम सूट आहे. तर ह्या वातावरणात ह्या म्हशीचं एवढं दूध काढणं, महाराष्ट्रात दूध मोजायचा ट्रेंड चालू झाला पाहिजे. हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे पहिल्यापासून. किलोवर लिटरवर दूध मोजलं पाहिजे, तरच आपले शेतकरी बंधू, आपले तरुण या व्यवसायामध्ये थोडे पुढे जातील. नाहीतर आपण 3 लिटरची 2 लिटरची म्हैस आणणार तर त्याच्यापासून आपल्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या म्हशीकडे रेफर व्हा. भली जाफरा घ्या, मुर्रा घ्या, कोणत्याही जातीची घ्या, पण म्हैस चांगल्या दुधाची, मिल्क लाईनची घ्या. जेणेकरून तिचं ट्रॅक रेकॉर्ड, दुधाचं रेकॉर्ड चांगलं असलं पाहिजे. आणि चांगल्या म्हशी घेतल्या तर ते तुम्हाला फ्युचरमध्ये पण चांगली किंमत देणार. विकायचा काय विचार आहे म्हैस? नाही. विक्रीचा कुठला विचार नाही मित्र. विक्रीसाठी कृपा करून त्याला फोन करू नका. आणि नंबर आपण दिलेला नाही आहे. पण विक्रीसाठी नाही, तो हाऊस म्हणून सांभाळतो, चांगल्या आवडीने सांभाळतो. कधी फ्युचरमध्ये जर विकायचे असेल तर ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल मित्रांनो. त्याच्यामुळे आत्ता सध्या तर म्हैस विक्रीसाठी नाही. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असे चांगले आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.